डिजिटल अहिल्यानगरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी। सोशल मीडियावर जीवे मारण्याच्या धमक्या, तक्रारींकडे दुर्लक्ष, अखेर तरुणावर जीव घेणा हल्ला। धमक्यांपासून हल्ल्यांपर्यंतचा प्रवास, सोशल मीडियावरील इशारे दुर्लक्षित, युवकावर अमानुष जीव घेणा हल्ला, एकाला घेतले पोलिसांनी ताब्यात। अहिल्यानगर जिल्ह्यातील शिंगवे नाईक येथे जमिनीच्या जुन्या वादातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली। गणेश भाऊसाहेब पुंड या तरुणावर काही हल्लेखोरांनी एकत्रितपणे जीव घेणा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आलाय। या हल्ल्यात गणेश पुंड यांच्या डोक्याला, पोटाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या अहिल्यानगरमधील मॅककेअर हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। विशेष म्हणजे हा वाद अनेक दिवसांपासून सुरू असल्याचं सांगितलं जातंय। आरोपींकडून केवळ प्रत्यक्षच नव्हे तर सोशल मीडियाच्या माध्यमातूनही वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या। या धमक्यांबाबत MIDC पोलीस ठाण्यात अनेक वेळा तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या। तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातही लेखी अर्ज देऊन कारवाईची मागणी करण्यात आली होती। दरम्यान या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कलमांखाली गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन आणि उपोषण छेडण्यात येईल असा इशाराही कुटुंबियांनी दिलाय। सोशल मीडियावरील धमक्या, वारंवार दिलेल्या तक्रारी आणि त्यानंतर झालेला हा जीवघेणा हल्ला यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागले। मात्र पोलिसांनी तात्काळ या घटनेचा जलद गतीने तपास सुरू केला असून एकाला ताब्यात घेतले तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे। काल संध्याकाळी लहाना मुलगा गणेश भाऊसाहेब पुंड नगरहून घरी येत असताना त्याला 10 वाजता रस्त्यामध्ये अडून हाणमार केली। आज तो मॅक्स केअरला ॲडमिट आहे। त्याला बोलता येत नाही, त्याला जखमा झालेल्या आहेत। त्याच्या खिशात 50,000 रुपये होते, त्यांनी काढून घेतले, गाड्यातली चेन तोडून घेतली। पुंड आहे अर्जुन रामभाऊ पुंड, भीमबाई अर्जुन पुंड, प्रकाश अर्जुन पुंड आणि त्याची मंडळी अस्वरी प्रकाश पुंड हे पूर्वीपासून गुन्हेगार आहेत। यांनी चोऱ्या माऱ्या यांच्यावर भरपूर गुन्हे दाखल आहेत। नगर पोलीस स्टेशनला आहेत, MIDC पोलीस स्टेशनला आहेत, तरी त्याच्यावर दखल होत नाही आणि ते जीवे मारण्याची धमकी देतात। मीडियावर आम्हाला त्यांनी फेसबुकवर असं टाकलं का भाऊसाहेब आणि गणेश या दोघांना मी मुर्दा फाडून टाकीन, त्यांचा खून करीन, वावरात यायचं नाही। कसे आता बघतो, त्याचा तिघा मिळून मारलं, तिघा मिळून अर्जुन, प्रकाश आणि भीमबाई त्यांनी मिळून संध्याकाळी 10च्या दरम्यान हाणमार केली। एकट्याला गाठून मारलं। तो आज बेशुद्ध अवस्थेत आहे, मॅक्स केअरला हॉस्पिटलला ॲडमिट आहे।